नाही, कारण मला राजकीय कुणी संपर्क केलेला नाहीये. मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं, जयंत पाटील साहेब जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात, चौथा माणूस कोणी दुसऱ्या पक्षाचा, तर मला कोणी राजकीय बोललंच नाही. अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे. आम्हाला कुणाला संपर्क, आमच्या 8 लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत. आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत. आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगता येईल. राजीनामा द्यावा असं आपण कधी म्हटलं नाही. बदलची भूमिका नाही, आता ते काय बोलले मी ऐकलं नाही. ते बघावं लागेल, ऐकावं लागेल, त्याच्यानंतर बोलता येईल. नाही, मला राजकीय कुणाचाही फोन आलेला नाहीये किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही. माझ्याशी चर्चा करायला कुणाची आता नमस्ते झाला असतं सभागृहात, तर एखाद्या विषयी कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील, भाजपवाले असतील, कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही, कुणाचा राजकीय मला फोन नाही, संपर्क नाही. मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही, गाठ नाही, माझं कुठं बोलणं नाही. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. बघा, आता आमच्या बीड जिल्ह्यात किती नैतिकता आहे, महाराष्ट्रात किती नैतिकता आहे, ह्याच्यावर मी बोलावं असं एवढं मला वाटत नाही. आता नैतिकता ज्याची त्यानं सांभाळून बघितली पाहिजे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. राज्यभरात गुंडगिरी वाढते असं वाटतं. हे तर 100% खरं आहे ना. बीड राज्यभरात गुंडगिरी किती प्रमाणात होती, पण बीडमध्ये तर 100% गुंडगिरीचं राज्य आहे. आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार, सामूहिक गुंडेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही, तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होईल. पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसणार मला. हे बघा, कोण राजीनामा देणार नाही म्हणतं ह्याच्याशी मला काही बोलता येणार नाही. पण आमची म्हणण्यापेक्षा माझी प्रत्येक अपडेट बघा, प्रत्येक बाईट बघा. मी पहिल्या क्षणापासून सांगतोय तर काय की मला संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे आणि या मारेकऱ्याला पकडून फाशी झाली पाहिजे. याचा मास्टरमाइंड कोण आहे हा पकडला गेला पाहिजे आणि याच्या जो या कट कारस्थान करायला सामील आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे, त्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे आणि सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून इथलं आमचं रीती माफिया, परत राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया हे संपविले पाहिजेत. आमच्याकडे दादागिरी, गुंडगिरी, दडपशाहीचं प्रमाण वाढलंय, कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकार बीड जिल्ह्यात घडतायत. आज जवळपास 1 महिना झाला संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन, तरी पण आणखी एक आरोपी फरार आहे, ज्याला प्राथमिकदर्शी ज्यांच्यावर 7 जणांवर गुन्हा दाखल केला, त्याच्यातला सुद्धा एक आरोपी आणखी फरार आहे. आणखी किती जणांना ह्याचे ऍड होणार आहेत, कारण बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली. काही आरोपी कुणाच्या घरी होते कळते, कुणी ह्या गाडीनं आलो म्हणतं, पिक्चर स्टाईल कुणी रचना दाखवतोय, कुणी त्याची स्टोरी बनवतोय. पण या आरोपी जे पकडलेत, या आरोपींना कुणी मदत केली, पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठे गेले, कुणाच्या इथे राहिले, या सर्वांना सहआरोपी का करत नाहीत. आता एक डॉक्टर दाम्पत्याला, डॉक्टर आहे त्याची पत्नी आणि ते आमच्या इथं संभाजी वायबचे नावाचे, त्यांना पण काहीतरी पडलं नाही, एका नोटिसावर सोडून दिलं. असं मग कसं, जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय, गाडी देतोय, स्वतः जातोय, टीप देतोय, पैसे देतोय, तर तुम्ही त्याला सोडून कसं देणार. या सर्व गोष्टीत याच्यावरती सुद्धा सगळं बघितलं पाहिजे. आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयानक प्रकार आहेत. ही उघडा पडलेला एवढा एकच प्रकार आणि एवढा मर्डर नाहीये. प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच आहे की कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. बघा, मी काय म्हणते, भविष्यात जर तोरावर कुणी काय बोलावा नाही बोलावा हे मला कळत नाही. पण राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की मी ठीक आहे, तुम्ही मला एकट्याला जर विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो. आम्ही 8 खासदार म्हणून लोकसभेचे, राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेबांनी
फौजिया खान मॅडम आहेत, त्यांच्यावर मी काय बोलावं, पण या 8 खासदाराविषयी तर सांगतो, कारण ते नेते आहेत आमचे. पण या 8 खासदारामध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख, आणि आमचे अमोलदादा फुले साहेब पण आहेत. याच्यात आम्ही 6 जण नवीन आलेलो, पण आमचे 8चे 8 खासदार जिम्मेदारीने सांगतो, आम्ही सर्वजण एक आहेत. ह्याच्यात कुठेही काही नाहीये. 8 खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही, कुठेही काही वेगळा प्रकार नाही. हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहित नाही. बघा, या प्रकारामध्ये आम्हाला मराठा समाज असो की इतर कुठलाही समाज असो, प्रत्येक संबंध बीड जिल्ह्यातल्या मानवतावादीला कलंक लावणारी ही घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण जनतेची मागणी एक आहे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला पकडा आणि त्यांना ते पकडून फाशी द्या. त्या जी संतोष देशमुखांचा खून झाला गेला याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा हे कट कारस्थान कुणी रचलं गेलं, या मारेकऱ्याला किंवा याच्या मास्टर माइंडला पकडा आणि त्याला पकडून याच्यामध्ये ऍड करा. एवढी आमची सर्वांची मागणी. आमची माफक अपेक्षा आहे. आमची काय अपेक्षा आहे, या मारेकऱ्यांना पकडून यांना फाशी झाली पाहिजे, यांना आणि एकही सुटला नाही पाहिजे. याच्या जो कोणी, कारण खंडणीतून सुरुवात झाली, म्हणजे खंडणीतला आरोपी असो, 18 चिठ्ठीचा असो की तुमचा आता मर्डर मधले असो, हे सर्व आरोपी एकत्र केले पाहिजेत आणि याच्या पाठीमागे आणखी काही आरोपी आहेत हे सुद्धा त्याच्यात घेतले पाहिजेत. आणि हे घेतले तरच आमचा प्रश्न खऱ्या अर्थाने, आमची ती मागणी, आमची प्रमुख मागणी आहे की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी. बघा, मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन केलेला त्यांच्या भावाला, त्याच्यामुळं ते त्यांना बोलवलं असेल किंवा त्याच्यात कुणी बोललं असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटले तर त्याच्यात चुकीचं काही नाही. राज्याचे प्रमुख तेच आहेत, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे आणि कायद्याचं म्हणजे गृहमंत्री सुद्धा ते त्यांच्याकडे खाता असल्यामुळं त्यांना ते भेटलं पाहिजे तर ते भेटले असतील आणि न्याय मागितला असेल, आम्हाला न्याय पाहिजे म्हणून. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर त्यांची भेट घेतली ती खरी सार्थक ठरली तर चांगलं होईल, कारण सीआयडीच्या बाबतीत आणखी एसआयटी वेगळी नेमली, सीआयटी वेगळी नेमली. आता एसआयटी काय करते, सीआयडी काय करते, दोघात समन्वय दिसत नाही. बरेच काही प्रकार आहेत. मग आता मुख्यमंत्री महोदयाला भेटलं तर सीआयडीत काल कुठेतरी न्यूजला बघितलं मी 2 अधिकारी कमी झाले, आणखी त्याची काही ऑर्डर मी बघितली नाही. पण जी 9-10 लोकांची घटित केलेली समितीची ऑर्डर आमच्याकडे आहे. आणि जे लोक की यांच्या मिरवणुकीमध्ये यांच्या पूर्ण रात्रंदिवस बरोबर असणाऱ्या लोकांना एसआयटीत घेतलं, जे आरोपी आहेत त्या आरोपीने जे लोक त्या जागेवर बसवलेत आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे? मग का केलं जातंय? मग आमची दिशाभूल केली करते का सरकारी, मला माहित नाही. आता सरकारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मायबाप सरकार म्हणजे प्रत्येक वेळेस मुख्यमंत्रीच बोलतात, त्याच्यात दोन्ही उपमुख्यमंत्री, परवा एक उपमुख्यमंत्री बोललेले बघितलं मी त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आता ते हे सर्व सरकार तिन्ही पक्षाचं आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून जर याच्यावर फोकस केला तर आमच्या याला न्याय मिळेल. बघा, आमच्या बीड जिल्ह्यात काय कल्चर आणि काय नैतिकता याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाहीये. माझं एकच म्हणणं आहे, संतोष अण्णा देशमुखचे मारेकरी आणि त्याचे मास्टर माइंड याला सर्वांना एकत्रित गुन्ह्यात आणून त्याला फाशी झाली पाहिजे. खूप खूप धन्यवाद. ते इतक्या दिवस कुठे गेले होते ते माहित नाही, त्यांनी केलं तर आनंद आहे ना, त्यांचं कौतुक करू आम्ही, तेच केलं पाहिजे. आमची सुद्धा अपेक्षा तेच आहे, त्यांनी तसंच करावं. 1 महिन्याने ते तसं बोलल्या तरी त्यांचं कौतुकच मानलं पाहिजे. बीड जिल्ह्याच्या मंत्री म्हणून 1 महिन्यानंतर या प्रकरणावर त्यांनी बोलता आलं त्यांना. खूप खूप धन्यवाद.